राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज सकाळपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकत्रितपणे 4 योजनांचे पैसे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी जमा करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। त्यामुळे राज्यातील जे शेतकरी बांधव या 4 योजनांचे लाभार्थी असतील त्या सर्व शेतकरी बांधवांची आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। तर याच्यामध्ये पहिली योजना म्हणजे नमो शेतकरी योजना। तर या नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे आज सकाळपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांना दुसरी योजना म्हणजे पीक विमा योजना। तर ज्या शेतकरी बांधवांचं 2022, 2023, 2024, 2025 या 4 ते 5 वर्षांच्या कालावधीमध्ये मोठ्या पावसामुळे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं असेल, शेतामध्ये माती वाहून गेलेल्या असेल, घरांमधील मोठ्या प्रमाणामध्ये गुरे वाहून गेलेले असतील, म्हणजेच मोठ्या प्रमाणामध्ये ज्या शेतकरी बांधवांचा 2022 पासून ते 2025 पर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं नुकसान झालेलं असेल आणि त्यांनी नुकसान भरपाईसाठी अर्ज केलेला असेल, तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज या ठिकाणी नुकसान भरपाईच्या स्वरूपामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होत आहेत। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, जी तिसरी योजना आहे तर ती तिसरी योजना म्हणजे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डबल अनुदानाचे पैसे वाटप सुद्धा होतच आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी तुम्हाला सुद्धा माहिती असेल की 2025 मध्ये मान्सूनच्या परतीच्या पावसामुळे महाराष्ट्र राज्यामधील काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं, काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जीवित हानी सुद्धा झालेली होते, मोठ्या प्रमाणामध्ये शेती पिकांचे नुकसान झालेलं होतं, पिकांमध्ये पाणी साचलेलं होतं, मोठ्या प्रमाणामध्ये शेतामधील माती वाहून गेलेले होते। तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून डबल अनुदान वाटप सुद्धा होतच आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनो, जी शेवटची योजना आहे तर ती शेवटची योजना म्हणजे राज्यातील ज्या शेतकरी बांधवांना अतिवृष्टीचे पैसे जमा झालेले नव्हते त्यांच्या खात्यामध्ये आजपासून अतिवृष्टीचे पैसे या ठिकाणी जमा करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। तर अशा पद्धतीने एकत्रित 4 योजनांचे पैसे आज सकाळपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली डीबीटीचं बटन दाबून काटाकाट जमा करायला सुरुवात केलेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व शेतकरी बांधवांची या 4 योजनांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून याच्या अगोदर कोणत्याही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोच हप्ता, पीक विम्याचे पैसे, अतिवृष्टीचे पैसे आणि डबल अनुदानाचे पैसे सोडलेले नव्हते, परंतु मागच्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अफवा पसरवलेल्या होत्या। तर या अफवा विरोधी पक्षांकडून पसरवल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दिलेली आहे। त्यामुळे राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवांनी अशा अफवांवरती विश्वास ठेवू नये। जोपर्यंत आपल्या चॅनलवरती माहिती येत नाही तोपर्यंत शेतकरी बांधवांनो या ठिकाणी तुम्ही वाट पाहायची आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आलेला आहे, म्हणजे तुमच्या खात्यामध्ये 100 आणि 101% आजच पैसे जमा होत आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की आज 4 योजनांचे एकत्रितपणे हे जे पैसे वाटप होत आहे तर ते आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये, कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे, कोणकोणत्या शेतकरी बांधवांची आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। तर याचे संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती पाहणार आहोत, त्यामुळे शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर बघा शेतकरी बांधवांनो, आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, तर हे सध्याच्या स्थितीला महाराष्ट्र राज्यामध्ये नागपूरमध्ये जे अधिवेशन सुरू होता तर अधिवेशन आता संपत आलेलं आहे। त्या पार्श्वभूमीवरती शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपवली जात आहे। बघा शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4 योजनांचे एकत्रितपणे हे पैसे वाटप होत आहे। तर आज या ठिकाणी सरकारने दिलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं, त्यामुळे काही जिल्ह्यांमधील भरपूर शेतकरी बांधव कर्जबाजारी झालेले आहेत, भरपूर शेतकरी बांधव सावकारांकडून कर्ज काढत आहेत। तर असे शेतकरी बांधवांना सावकारांकडून कर्ज काढावे लागू नये म्हणून सरकारच्या माध्यमातून अतिवृष्टीची मदत, नुकसान भरपाईचे पैसे, पीक विम्याचे पैसे आणि तुमचा रेग्युलर जो नमज हप्ता आहे तर तो सुद्धा या हप्त्यांसोबत या ठिकाणी वाटप सुद्धा होत आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने दिलेल्या माहितीनुसार म्हणजेच मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अर्थमंत्री दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, तर या तिघांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवावरती अन्याय होत नाही। जे शेतकरी बांधव खरोखर या योजनांचे लाभार्थी असतील त्या सर्वांना या ठिकाणी पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवांनी कसलीच काळजी सुद्धा करायची नाही। बघा
शेतकरी बांधवांनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा प्रकारच्या भरपूर बातम्या फिरत होत्या. परंतु आज खऱ्या अर्थाने अशा सर्व बातम्यांना ब्रेक लागलेला आहे. कारण प्रत्यक्षामध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता, पीक विम्याचे पैसे, अतिवृष्टीचे पैसे, नुकसान भरपाईचे पैसे एकत्रितपणे या ठिकाणी जमवायला सुरुवात झालेली आहे. खऱ्या अर्थाने राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांची 4 योजनांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांना अर्जंटमध्ये सूचना देण्यात आलेल्या आहे की जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, जर तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल, जर तुम्ही अतिवृष्टीचे लाभार्थी असाल, डबल अनुदानाचे लाभार्थी असाल, तर तुम्ही तुमचे बँक खाते तपासायचे आहे. कारण सरकारच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबून डायरेक्ट पेमेंट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे पैसे आता जमा करायला सुरुवात केलेली आहे. कोणत्याही शेतकरी बांधवावरती अन्याय होणार नाही. जे खरोखर लाभार्थी आहेत त्या सर्वांच्या खात्यामध्ये एकत्रितपणे या लाभांचे लाभ या ठिकाणी वितरित करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणकोणत्या बँकांमध्ये या 4 योजनांचे पैसे वाटप होत आहेत. उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकांमध्ये या 4 योजनांचे पैसे वाटप होतील आणि परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकांमध्ये या 4 योजनांचे पैसे वाटप होतील. तर याचे संपूर्ण सविस्तर डिटेल्समध्ये माहिती सांगत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करायचा नाही, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा होऊ शकतं. जर तुम्हाला वाटत असेल की आपलं नुकसान होऊ नये तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. आता बघा शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसांपासून तुम्हाला फक्त वाट पाहावी लागत होती, परंतु तुमच्या खात्यामध्ये पैसे येत नव्हते. कारण शेतकरी बांधवांनो, आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्या महाराष्ट्र राज्याच्या तिजोरीवरती मोठ्या प्रमाणामध्ये भार येत होता. कारण शेतकरी बांधवांनो, राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केलेल्या आहे. राज्यातील विधवा ताईंसाठी विधवा पेन्शन योजना, अपंगांसाठी संजय गांधी निराधार योजना, त्यासोबत राज्यामधील ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना. तर अशा पद्धतीने भरपूर योजना राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या आहे आणि या सर्व योजनांचे पैसे प्रत्येक महिन्याला वाटप करावे लागत असतात. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, सरकारच्या तिजोरीवरती अगोदर या योजनांचा भार मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करणं शक्य झालेलं नव्हतं. बघा शेतकरी बांधवांनो, आता या ठिकाणी सर्व योजनांचे पैसे सरकारला जमा करायचे होते. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी या 4 योजनांचे पैसे शेतकऱ्यांना सोडण्यात आले नव्हते. परंतु आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता वितरित होत आहे. बघा शेतकरी बांधवांनो, दुसऱ्या योजनांचे पैसे या ठिकाणी 90% पोहोचलेले आहेत. उर्वरित 10% लाडक्या बहिणींना हे पैसे जमवत आहेत. परंतु आता शेतकरी बांधवांनो, तुमची चिंता मिटलेली आहे. कारण सरकारच्या माध्यमातून दुसऱ्या सर्व योजनांचे पैसे सोडलेले आहेत आणि सरकारच्या तिजोरीमध्ये आता पैसे शिल्लक राहिलेले आहेत. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामाभरणे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एका दिवसांमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडणं शक्य होत नसतं. कारण शेतकरी बांधवांनो, हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून ट्रान्सफर होत असतात. त्यामुळे आज काही जिल्ह्यांमध्ये, उद्या काही जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी काही जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीने हे पैसे वाटप होत असतात. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी कसलीच काळजी करायची गरज सुद्धा भासत नसते. तर बघा शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामाभरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवावरती अन्याय होणार नाही. जे शेतकरी बांधव याचे लाभार्थी असतील तर त्या शेतकरी बांधवांना हे पैसे अशाच पद्धतीने वाटप सुद्धा होतच राहणार आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजना, PM किसान योजना, त्यासोबत विविध योजना शेतकरी बांधवांसाठी सुरू आहेत. तर याच्यामधील काही योजनांचे पैसे अगोदर मिळालेले आहेत, परंतु ज्या योजनांचे पैसे अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आलेले नव्हते त्या योजनांचे पैसे आजपासून वितरित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि आपल्या भारताचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब यांच्या माध्यमातून राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4 योजनांचे पैसे वाटप करण्यासाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे निधी हस्तांतर करण्यात आलेला आहे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे. राज्यातील जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत, पीक विम्याचे लाभार्थी आहेत, अतिवृष्टीचे लाभार्थी आहेत, नुकसान भरपाईचे लाभार्थी आहेत, डबल अनुदानाचे लाभार्थी आहेत, अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे आता जमा करायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवांनी कसलीच काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज पैसे येतील, उद्या पैसे येतील,
परवा दिवशी पैसे येतील अशा भरपूर बातम्या फिरत असतात, त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवू नका. कारण शेतकरी बांधवांनो आज खऱ्या अर्थाने पैसे सोडलेले आहेत आणि पात्र शेतकरी बांधवांना पैसे आलेले आहेत त्याच्या पुराव्यासहित माहिती सुद्धा दाखवत आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसांपासून तुमच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये विचारपूस केली जायची की दादा आमच्या खात्यामध्ये नमोद हप्ता पीक विम्याचे पैसे, PM किसान असेल अशा योजनांचे पैसे कधीपासून वाटप होतील. तर बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला याच्या अगोदर सुद्धा सांगितलं होतं की नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या अगोदर हे पैसे तुम्हाला मिळणार आहेत. बघा शेतकरी बांधवांनो, आता नवीन वर्ष सुरू होत आहे, त्या पार्श्वभूमीवरती शेतकरी बांधवांना दिलासा मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांचं नवीन वर्ष गोड झालं पाहिजे, त्या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून हे पैसे जमा होत आहेत. तर या ठिकाणी आपण सर्वात अगोदर बघून घ्यात की ज्या 4 योजनांचे पैसे वाटप होत आहेत तर त्या 4 योजनांची नावे सांगितलेली आहेत. तर या ठिकाणी आपण बघून घेऊयात की कोणत्या पिकांसाठी कशा पद्धतीने पैसे वाटप होत आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, पहिली योजना म्हणजे नमो शेतकरी योजना. तर बघा शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आता ही जी नमो शेतकरी योजना आहे तर या नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत 7 हप्ते जमा झालेले आहे. सरासरी 7 हप्त्यांचे 14,000 रुपये जमा झालेले आहेत. तर आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत होता तर तुमचे नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे. तुमच्या खात्यामध्ये नमोचा 8वा हप्ता हा 2,000 रुपयाप्रमाणे जमा होत आहे. कारण शेतकरी बांधवांनो, अजून नमोचा हप्ता 3,000 रुपयाप्रमाणे केलेला नाही, त्यामुळे नमोचा हप्ता हा 2,000 रुपयाप्रमाणे वाटप होत आहे. आता शेतकरी बांधवांनो, दुसरी योजना म्हणजे पीक विमा योजना. तर बघा शेतकरी बांधवांनो, राज्यामधील भरपूर शेतकरी बांधवांचं 2022, 2023, 2024 आणि 2025 या 2-4 वर्षांच्या कालावधीमध्ये मोठ्या पावसामुळे, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे. तर अशा शेतकरी बांधवांना दिलासा मिळावा या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून पीक विम्याच्या स्वरूपामध्ये हे पैसे जमा केले जात आहेत. तर याच्यामध्ये कापूस, सोयाबीन, तूर, मूग, चवळी, मका, हरभरा, मका असेल, त्यासोबत विविध प्रकारच्या अजून काही फळबागा असतील, पीकबागा असतील, तर अशा फळपिकांसाठी, फुलांसाठी अशा पद्धतीने सरकारच्या माध्यमातून पीक विमा वाटप होत आहे. आणि शेतकरी बांधवांनो, जी तिसरी योजना आहे तर ती तिसरी योजना म्हणजे डबल अनुदान. बघा शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये मागच्या वेळेस पीक विम्याचे पैसे कमी आलेले असतील तर त्यांच्या खात्यामध्ये आता या दुसऱ्या टप्प्यामध्ये डबल अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे वाटप होत आहेत. जर तुमचं नुकसान झालेलं असेल, पंचनामे केलेले असतील, तुम्ही मोबाईलवरून त्याचा पंचनामा केलेला असेल किंवा या ठिकाणी जे पीक विमा कंपन्या असतात तर त्यांच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पंचनामा केलेला असेल तरी पण तुम्हाला पैसे वाटप होत आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या ज्या शेतकरी बांधवांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांना अतिवृष्टीचे पैसे आजपासून या ठिकाणी जमायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. आता बघा शेतकरी बांधवांना, सरकारच्या माध्यमातून राज्यातील सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे. जे जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत, पीक विम्याचे लाभार्थी आहेत, अतिवृष्टीचे लाभार्थी आहेत आणि नुकसान भरपाईचे लाभार्थी आहेत, अशा सर्व शेतकरी बांधवांना पैसे सोडण्यात येत आहेत. परंतु शेतकरी बांधवांना एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपल्याला राज्याचे नवनिर्वाचित नवीन कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील जे शेतकरी बांधव गरजू असतील, ज्यांचं खरोखर नुकसान झालेलं असेल, ज्यांचा अर्ज नमो शेतकरी योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तर अशा शेतकरी बांधवांना आम्ही 4 योजनांचे पैसे एकत्रितपणे वाटप करत आहोत. परंतु जे शेतकरी बांधव खरोखर लाभार्थी नसतील तर त्यांना हे पैसे वाटप सुद्धा होणार नाही. तर बघा शेतकरी बांधवांना, खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपत आहे. तर याच्यामध्ये सर्वात अगोदर 14 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. कारण शेतकरी बांधवांना हे 14 जिल्हे शेतकरी बांधवांचे जिल्हे आहेत, त्यामुळे सर्वात अगोदर या 14 जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होतील पुढच्या महिन्याच्या 1 तारखेपासून उर्वरित जिल्ह्यांमध्ये आणि त्याच्या पुढच्या महिन्याच्या 1 तारखेपासून, म्हणजे या ठिकाणी 3 महिने हे वितरण अशाच पद्धतीने सुरू राहणार आहे. कारण महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यांमध्ये भरपूर तालुके आहेत आणि या भरपूर तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गावे आहेत. प्रत्येक गावामध्ये हे पैसे पोहोचले पाहिजे, त्यामुळे 3 महिने हे वितरण अशाच पद्धतीने सुरू सुद्धा राहणार आहे. तर सर्वात अगोदर तुम्हाला 14 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवतो. आता या 14 जिल्ह्यांमध्ये जे जे तालुके असतील आणि त्या तालुक्यांमध्ये जे जे गावे असतील तर या गावांमध्ये हे पैसे जमा सुद्धा होतच आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, याच्यामध्ये 14 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा परभणी, दुसरा जिल्हा बीड, तिसरा जिल्हा लातूर, चौथा जिल्हा धाराशिव, पुढचा जिल्हा अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ, अमरावती, गडचिरोली, चंद्रपूर, हिंगोली, भंडारा, गोंदिया, सातारा, रत्नागिरी, रायगड अशा 14 जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर या 4
योजनांचे पैसे जमा होतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यातील जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील, पीक विम्याचे लाभार्थी असतील, अतिवृष्टीचे लाभार्थी असतील, तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील. त्यामुळे राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी करू नये. जे खरोखर लाभार्थी असतील त्यांची खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपेल, परंतु जे खरोखर लाभार्थी नसतील त्यांना हे पैसे जमवणार नाही. त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर बघा शेतकरी बांधवांना सरकारने दिलेल्या माहितीनुसार फार्मर आय डी कार्ड काढायचं आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार बँक खात्याची KYC करायची आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार आपलं आधार कार्ड आपल्या बँक खात्याला लिंक करायचं आहे. तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी महत्त्वाची कामे करायची आहे. जे शेतकरी बांधव महत्त्वाची कामे करतील त्याला वर्षानुवर्ष लाभ मिळत राहिला, परंतु जे शेतकरी बांधव याच्याकडे दुर्लक्ष करतील तर त्यांना हे पैसे मिळणार सुद्धा नाहीत. बघा शेतकरी बांधवांना संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती दिलेली आहे. जर माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक, चॅनलला